नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवीन प्लॉट बघायला आलो. नवीन नाही आहे एक्झॅक्टली, ह्या प्लॉटचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पाठवलेला आहे. ज्यावेळेस ह्याची लागवड झाली होती त्यावेळेस हा प्लॉटची मी तुम्हाला माहिती दिली होती आणि हा प्लॉट तुम्हाला दाखवला होता. 22 सप्टेंबरला ह्याची लागवड झालेली आहे आणि आज बघा ही प्लॉटची परिस्थिती अशी आहे. बघा हे फुलं कशी आहेत बघा. मित्रांनो, ह्याच्या मधले जे अंतर आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेली आहे. हे 5 फुटाचं बेड आहे. 5 फूट अंतरावर ह्याची लागवड आहे. 6 फुटावरती ह्याची रोपाची लागवड केलेली आहे. पण मित्रांनो, जशी पाहिजे तशी ग्रोथ ह्या प्लॉटची झालेली नाही. ह्याची लय ग्रोथ व्हायला पाहिजे होती. आणि हे बघा पिवळसर दिसायला झेंडू, पिवळसर झेंडू दिसायला म्हणजे ह्याचं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थित न झाल्यामुळं ह्याची ग्रोथ कमी झालेली आहे. हे बघा आता ह्या लाईनला थोडेसे फुलं कमी आहेत, बघा ह्या लाईनला जास्त आहेत. अशा बऱ्याच प्लॉट असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, एका साईडला जास्त एका साईडला कमी, टाळके पल्ले म्हणतात ना, तसा प्रकार हा झालेला आहे. मित्रांनो, ह्याची जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती ग्रोथ झाली नाही प्लॉटची. तर आता ह्याच्यामध्ये काय काय चुका झालेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. पहिली चूक ही जी झालेली आहे, हे जे खताचं व्यवस्थापन आहे आणि फवारणीचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित झालं नसावं. मी अंदाज सांगतो तुम्हाला एकदा एक्झॅक्टली. आता हे बघा, ह्याला ही काही रोग पडला आहे मग दिसला का. काही झाडकं झाले बघा ह्याच्यावर. हे जे पानच राहिले नाही ती नुसती कॉफी राहिली ह्याची, म्हणजे सापळा राहिला पानाचा फक्त, बाकी पानं गायब आहे ती, दिसलं का. हा भाई, तर ह्याच्यावरती रोगाचा अटॅक व्हायला लागला आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो काळं पडलेत पण, हे बघा हे काळं पडलेत. हे बघा इथं पण काळं पडायला भाई, दिसलं का. काळं काळं पान आहे ती बघा मित्रांनो. हे बघा ह्याच्यावर तर जास्त आहे. हे बघा, हे का ना अशी हिरवी गार पण लागते मित्रांनो. त्यावेळी झाडाची ग्रोथ होती, त्यावेळेस झाड बघण्यासारखं होतं मित्रांनो. मित्रांनो, एखादी बाग लागवड केली तर त्या बागेला लहान मुलासारखं सांभाळायला लागतं. फूल आणि मूल सेम असतं. जसं मुलाला आपण सांभाळतो तसं फुलाला सांभाळावं लागतं, फुलाच्या झाडाला सांभाळावं लागतं. त्या हिशोबाने मित्रांनो ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ह्याला काय 24 तास बसायची गरज नाही आहे, पण जे काय शेड्यूल आहे किंवा काय कमी जास्त झालं, जसे की भुरी पडती, धुई पडती, आता धुईचं जास्त प्रमाण आहे, तर पानधुई आहे, जाळधुई आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या काय तर धुई असतात. का मित्रांनो, इकडे वरच्या बाजूला तर लईच हे झालेलं आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यात वलावा मला वाटतं पाहिजे तेवढा वलावा नाही आहे का ह्याच्यामध्ये. हे बघा ही वरची माती तर सगळी वाळलीच, ह्याच्या बुडाला हो का वलावाच नाही, काहीच नाही. म्हणजे ह्याचं कुठं तरी थोडंसं काहीतरी चुकायला लागले. तर ह्या चुका होता कामा नाही मित्रांनो, कारण हे काय म्हणजे थोडी अमाऊंट नाही आहे, बऱ्याच पैशाचा खळबळ आहे. रोप स्वस्त नाही आहे, एवढं महागडं रोप आहे. हे बघा एवढ्या महागाच्या रोपामध्ये जर मित्रांनो असं करायचं म्हटलं तर अवघड आहे ना. एवढे पैसे घालवायचे नंतर मग शेतकरी नाराज होतो की त्यातून माझा लय लॉस झाला. तर मित्रांनो, वेळेच्या वेळेत ह्याचं जर संगोपन व्यवस्थित झालं तर मला वाटतं तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा हे तर तुरळकच आहे, हे का नाही. ह्याच्यात पाणी व्यवस्थापन, खतं आणि ह्याची जी फवारणी आहे ह्याच्यामध्ये कुठंतरी हे शेतकरी कमी पडत आहेत. तरी ह्याचं सोल्युशन करण्याचं आणि ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही ह्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर ह्याचं नक्कीच सोल्युशन ह्यांना आम्ही देणार आहोत आणि नक्कीच ह्याच्यावरती मार्गदर्शन करून हे प्लॉट सुधारायचा 100% प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस हे प्लॉट सुधरल नेक्स्ट टाईम, त्यावेळेस ह्याचा परत मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल. ह्याचे खताचं जे काय व्यवस्थापन ह्यांचं चुकलं आहे किंवा ह्यांच्या फवारणी जे काय चुकलेले आहेत हे सगळे ह्यांची चूक सुधारून ह्यांचा प्लॉट सुधारल्यानंतर परत ह्यांचा एक व्हिडिओ बनवतो आणि मित्रांनो तुम्हाला टाकतो मी. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो धन्यवाद.